की मला कुणीतरी विचारलं पाहिजे. काय झालं, एक गावात दिवाळीचा सण होता आणि अचानक गावच्या पाटलांच्या वाड्याला आग लागली. आता पाटलांच्या वाड्याला आग लागली, बातमी वाऱ्यासारखी सगळ्या गावभर पसरली पहिली आणि सगळं गाव जमलं. कोणी पोलीस ठाण्याला फोन केला, कोणी फायर ब्रिगेडची मॅडम गाडी बोलवली, तरुण पोरं घरातला सामान काढत होतं, अगदी गोटा सुद्धा जळत होता, गाई म्हैशी जे काय कोकरं वगैरे छोटी छोटी पिलं सगळी बाहेर काढत होती. सगळं सामान बाहेर आणलं होतं आणि सगळ्यांचं लक्ष गेलं त्या अंगणाच्या समोर तुळशी वृंदावनाचा कट्टा आहे आणि त्या कट्ट्यावरती पाटलीबाई हातकाळ घालून बसल्या त्या आणि त्या रडायला लागलेल्या. आता आपल्या महाराष्ट्रीय आणि विशेषतः गावाकडच्या बायकांची दुःख सांगण्याची पद्धत वेगळी असते, बरोबर आहे ना. म्हणजे आपल्या डोळ्यात पाणी कमी मात्र आवाज जास्त. आपला मोबाईल सायलेंट मोडवरती वैली कधी असत नाही. नेहमी इलेक्शन शिकल्यानंतर बुलेटची पोंगळी काढून कसं धागा पोरं फुलाला उलट करत असतात तसं असतं. अहो डॉल्बीला सुद्धा बायका मागं असतात, त्याला मड गाजवलं म्हणतात. आता पाटलीबाईनं वाडा गाजवायला सुरुवात केली. माझा असा की ग होता 4 सोपी वाडा ग होता, पुण्या मेलेची नजर ग लागली, पुण्या टवळीला बघावलं ग. आता तुम्हाला सांगायचा सगळ्या बायकांनी पदर पोचलेले काढले गप्पा तोडानो गप्पा. पाटलीबाई तोडानं सांगा. पाटलीबाई म्हणते मग बसतं कशाला सांगते अगं तोंडानं सांगते, अहो जरा दमानं सांगा असं म्हणते. आता हे असं चालू असताना पाटलीबाईचा हात वर जायचा पुढं बाग, म्हणजे गाडीचा पावसाळ्यात वायपर कसा अप डाऊन असा चालतो ना, पाटलीबाईचा हात वर खाली अगदी 60 अंशाच्या कोणात फिरायला लागलं. एक म्हातारी म्हणजे काय हो पाटलीबाई सोन्याच्या पाटल्या कवा गेल्या व. सोन्याच्या पाटल्या कवा केल्या व म्हणताना पाटलीबाई म्हणली अगं टवळ्यानो, दिवाळीची पहिली आंघोळ केल्यापासनं 2 हात भरून गल्ली झाली, पल्याची गल्ली झाली, वार्ड झाला, अखंड गावाला मळ्यातली वस्ती बिन सोडली नाही, प्रत्येक ठिकाणी हात वाजवत नाचली. पण एकानं जर टवळीला विचारलं असतं पाटलीबाई